नमस्कार. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आंदोलन चालू होतं. या आंदोलनाचं सर्वा ज्याचं नाव घेतलं जात होतं ते म्हणजे बच्चू कडू. आता या बच्चू कडूंचं जे की कालच सह्याद्री अतिथीगृहावर बैठक झाली आणि त्या बैठकीनंतर शेतकऱ्यांची जी काही कर्जमाफी होती त्या कर्जमाफी संदर्भात आता पुढील 6 महिने एक समिती नेमली आणि ती समिती अभ्यास करेल असं त्या बैठकी दरम्यान चर्चेदरम्यान झालं. आता याच्यावरनं मागचे जे काही व्हिडिओ आहेत ना ते बच्चू कडूचे बाहेर निघत आहे. म्हणजे बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये काय झालं होतं ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे. बघा, पहिले तुम्ही बघून घ्या देवेंद्र फडणवीस काय म्हणतोय बच्चू कडू संदर्भात. बच्चू कडू सन्माननीय आमदार हे माझ्या एका फोन कॉलवर गुवाहाटीला गेले होते. त्यांना मी स्वतः फोन केला आणि मी त्यांना सांगितलं की आम्हाला सरकार बनवायचंय, तुम्ही सोबत हव्यात आणि आमची अशी इच्छा आहे की तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यावं. आणि माझ्या एका कॉलवर ते त्या ठिकाणी गुवाहाटीला गेले. तर अशामध्ये हे जे काही व्हायरल व्हिडिओ होत आहे आता देवेंद्र फडणवीसचा की माझ्या एका कॉलने बच्चू कडू गुवाहाटीला गेले. गुवाहाटीला सांगितलं की आम्हाला आता सरकार बनवायचे आणि मग तुम्ही आमच्या सोबत या. आणि बच्चू कडूंनी माझ्या शब्दाचा मान ठेवला आणि ते गुवाहाटीला गेले. मग याच्यावर आता काय होतंय माहिती का, सगळे जे काही मीडिया आहे, सगळे काही सोशल मीडिया आहे आणि ज्या पद्धतीने आंदोलन चालू होतं त्या आंदोलनादरम्यान आता बच्चू कडू यांच्यावर परत एकदा आरोप प्रत्यारोप आणि त्यांच्या जी की म्हणजे एक डिग्निटी आहे त्या डिग्निटीला एक आरोप प्रत्यारोप होताना आणि त्याला कुठेतरी गालबोट लागताना दिसत आहे. कारण की देवेंद्र फडणवीस सारखा माणूस जो आहे तो फक्त आणि फक्त कुणाला कसं घाबरवायचं, कुणाला कसं कुठं अटकवायचं, कुणाला काय सांगायचं आणि आपला स्वार्थ नेमून घ्यायचा याच्यामध्ये माहिर असलेला हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला, दुर्दैवाने लाभलेला कलंकित मुख्यमंत्री आपल्याला लागला. आणि त्या लाभलेल्या मुख्यमंत्र्याचे एक कारनामे स्वतः सांगतो की माझ्या एका कॉलने देवेंद्र फडणवीस सांगतो की माझ्या एका कॉलने बच्चू कडू मॅनेज झाले. मग आता प्रश्न हा उपस्थित राहतोय, आपले व्हिडिओ बनवायचा मागचा हेतू हाच आहे की आता देखील बच्चू कडू मॅनेज झाले का. कारण की सगळीकडे तेच होतंय आणि बच्चू कडूंना देखील या प्रतिक्रियांना सामोरे जावं लागतंय. बच्चू कडू जर तिथं सह्याद्री अतिथीगृहावर जर गेले नसते, सह्याद्री बंगल्यावर जर गेले नसते आणि नागपूरमध्ये जर ठिय्या मांडून बसले असते ज्या पद्धतीने या गोष्टीसाठी आपल्याला मनोज जरांगे यांचं उदाहरण, म्हणजे मनोज जरांगे जो माणूस आहे तो कुणानेही मॅनेज झालेला नव्हता. आणि म्हणूनच आज मराठ्यांना जे काही आरक्षण मिळालंय त्या आरक्षणाचे सर्व म्हणजेच मनोज जरांगेला किती प्रयत्न केले, कशा पद्धतीने किती गोष्टी सांगितल्या की या किंवा तुम्ही हे करा ते करा, पण मनोज जरांगे ठाम होता ते म्हणजे मराठा आरक्षणाच्या GR वर, हैदराबाद गॅजेटच्या GR वर. आणि फायनली शासनाला तो GR काढावाच लागला. तेव्हा तरी एवढी मुंबई जाम झाली, ते झालं, पण आता देखील संपूर्ण शेतकरी रस्त्यावर उतरले होते, पूर्ण नागपूर जाम झालं होतं. आणि जर बच्चू कडूंनी सांगितलं असं की मी माझ्या निर्णयावर ठाम आहे तर संपूर्ण नागपूरच काय संपूर्ण महाराष्ट्रातील जो काही शेतकरी आहे ना, कारण की त्यावेळेस तरी एक पर्टिक्युलर जात होती म्हणजे फक्त मराठा समाज होता, पण आता असा काही वर्ग म्हणजे कुठल्याही समाजाचा नाही, कुठल्याही कशाचा नाही, संपूर्ण शेतकरी, मग तो हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, बौद्ध असेल, जैन असेल, मारवाडी असेल, तेली असेल, सगळे शेतकरी एकत्र आले असते आणि सरकारच्या नाकी 9 आले असते. पण नाही, बच्चू कडूंनी तिथे जाऊन चूक केली आणि त्याच्याचमुळे आता हे जे काही व्हायरल व्हिडिओ बाहेर निघताय देवेंद्र फडणवीसचे की माझ्या एका शब्दाने मॅनेज झाले ते म्हणजे बच्चू कडू. मित्रांनो, बच्चू कडू खरंच मॅनेज होऊ शकणारे व्यक्तिमत्व आहे का बच्चू कडू यांना फक्त टार्गेट करण्यात येत आहे किंवा देवेंद्र फडणवीस तर तो विश्वासच नाही राहिलेला आहे कोणाचा. कारण की देवेंद्र फडणवीस कुणाला काय कशात फसवेन आणि काय कोणाचं नाडी लावेल आणि आपल्याकडे खेचेल याच्यासाठी प्रसिद्ध असलेला हा देवेंद्र फडणवीस माणूस. म्हणून आता बच्चू कडू यांच्यावर देखील प्रश्न उपस्थित राहत आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करून द्या, लाईक करायला तर अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद.